28 जानेवारी सकाळी साधारण 8:45 वाजता बारामती एअरपोर्ट जवळ अचानक एक मोठा स्फोट झाला। काही क्षणातच धुराचे लोट आकाशात झोपावले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक भला मोठा भूकंप झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले आणि काही क्षणातच सर्व काही संपलं। हा फक्त अपघात होता की यामागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 15 दिवस उलटूनही तपासात प्रगती का नाही, रोहित पवारांनी नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले आणि संजय राऊत यांनी केलेले अदृश्य हात आणि बेनामी गुंतवणुकीचा आरोप नेमका काय आहे। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही बघताय व्हायरल मुद्दा। 28 जानेवारी रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे काही महत्वाच्या सभांसाठी निघाले होते। सर्व काही नियोजनानुसार होतं, हवामान स्वच्छ होतं, फ्लाईट रूट स्पष्ट होते, पण बारामती एअरपोर्ट जवळ येत असतानाच विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेलं आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळलं। मोठा स्फोट, भीषण आग। या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला। बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालं। घटनेनंतर लगेच तपास यंत्रणा सक्रिय झाल्या, पण 15 दिवस उलटले, 3 आठवडे पूर्ण होऊ लागले तरीही कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही। यामुळे संशयाचा सावट गडद होत चाललेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी विचारलं, विमानात तांत्रिक बिघाड होता का? ब्लॅक बॉक्सची माहिती काय सांगते? पायलटशी शेवटचा संपर्क काय होता? आणि सर्वात महत्वाचं, हा अपघात होता की घातपात? रोहित पवारांनी सखोल निष्कर्ष आणि कसून चौकशीची मागणी केली। त्यासोबतच पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्तेही सातत्याने चौकशीची मागणी करत आहेत। दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात एक नवं दिलं। त्यांनी थेट दावा केला, या प्रकरणाचा तपास होणार नाही आणि झाला तरी निष्कर्ष लागणार नाही। इतकंच नाही तर त्यांनी अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीवरही गंभीर आरोप केले। त्यांच्या मते त्या कंपनीत एक अदृश्य हात आहे, बेनामी गुंतवणूक आहे। खरे मालक कोण आहे हे आधी उघड व्हायला हवे। हा आरोप केवळ विमान अपघातापुरता मर्यादित नाही, तर तो आर्थिक आणि राजकीय पातळीवरही मोठा प्रश्न उभा करतो। या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे। आमदार अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील आणि सूरज चव्हाण यासारखे नेते सातत्याने चौकशीची मागणी करत आहेत। रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत तपशीलवार प्रेझेंटेशन दिलं, पण त्यातील मुद्द्यांवर अधिकृत प्रतिक्रिया अजूनही स्पष्ट नाही। यामुळे जनतेच्या मनात एकच प्रश्न, नेमकं सत्य काय आहे? जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्याचा असा दुर्दैवी अंत होतो तेव्हा केवळ भावना नाही तर प्रश्नही निर्माण होतात। 3 आठवडे झाले, ब्लॅक बॉक्स रिपोर्ट नाही, तांत्रिक निष्कर्ष नाही, जबाबदारी निश्चित नाही। यामुळे संशय वाढणं स्वाभाविक आहे। मित्रांनो, ही केवळ एका नेत्याच्या मृत्यूची कथा नाही, हा प्रश्न आहे सत्तेच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्य बाहेर येईल का? अजित पवारांसारखा प्रभावी नेता अशा दुर्घटनेत गमावणं ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे। पण त्यातून मोठा प्रश्न आहे, या प्रकरणाची निष्कर्ष चौकशी होईल का, की हे प्रकरणही अनेक प्रकरणासारखं फाईल मध्येच दडपलं जाईल? तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की घातपात? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी अशा सखोल आणि सत्य शोधणाऱ्या कथा घेऊन येत राहणार आहोत।